मला आणलेलं पिशवी या ठिकाणी भैयासाहेबांचं स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या शहराच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांच्याकडे या धारण नगरचं या ठिकाणी नगरपालिकेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही निवडणूक पार पडली असे आपल्या सर्वांचे लाडके शहराध्यक्ष मेयरजी सावंत साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी विनंती करतो. गुलाबजी वरणे आणि सुशील बिड्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय शहराध्यक्ष मेयर सावंत साहेबांचं स्वागत करायचं. त्यानंतर मांडवराजी शिंगारे साहेब जिल्हा उपाध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. सन्माननीय संतोषजी पवार गुरुप्रसादजी गुरुसाई यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मांडवराजी शिंगारे साहेबांचं स्वागत करायचं. यानंतर नगरपालिकेमध्ये उभे झालेले सर्व नगरसेवक आणि पराभूत झालेले सर्व उमेदवारांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी या ठिकाणी वार्ड क्रमांक 2 मध्ये अध्यक्ष चुरशीच्या लढतीमध्ये विक्रमराव सिंगारे यांचं या ठिकाणी विजय प्राप्त झाला आहे. त्यांना विनंती करतो की आपण आपलं स्वागत स्वीकारायचे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आप्पा मुंडे आणि योगेंद्र मुंडे यांनी या ठिकाणी सन्माननीय नितीन भाईंचं या ठिकाणी स्वागत करायचं. सन्माननीय महादेवरावजी शिंगारे साहेब जिल्हा उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी विनंती करतो सन्माननीय गुरुप्रसादजी गुरुसाई आणि संतोष पवार यांनी या ठिकाणी आपल्या शिंगारे साहेबांचं स्वागत करायचं. त्यानंतर वार्ड 4 मधील आपले विजय उमेदवार सन्माननीय आकांक्षाजी फायदे डॉक्टर मॅडम यांचं या ठिकाणी त्यांच्या वतीनं मला वाटतं त्यांच्या वडील आणले आहेत संजयजी फायदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी सुमंत भांगे आणि दादाराव भांगे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी फायदे साहेबांचं स्वागत करायचं. त्याप्रमाणे सैयद बालुदेव शौकत अली त्यांच्या वतीनं मला शाकीर झालेले आहेत. आपल्या त्यांचं स्वागत करण्यासाठी मी इस्माईल भाई पठाण आणि परमेश्वर उद्गार यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण शाकीर सर यांचं स्वागत करायचं. त्यानंतर वार्ड क्रमांक 6 मधील आपले दुसरे उमेदवार सय्यद फरंगी यांचं स्वागत करण्यासाठी किशोर निवेशंक आणि राजूभाई पवार यांना विनंती करतो की आपण सय्यद फरंगी सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं. तू कशाला घेतो राहू दे रे आता तू नको सैयद हरून साहेब आता दोन घेऊ नका त्यांना ठेवू देऊ. वार्ड क्रमांक 7 मधील आरोग्य भैया कुरेशी
यांचं स्वागत करण्यासाठी मी समाधानचे गोगरे आणि सहदेव राठोड यांना विनंती करतो की आपण अमित भाईंचं या ठिकाणी स्वागत करायचं. पुढचं नाव घ्या. पुढचं नाव घ्या. बाई नाही आले. पुढचं नाव घे. बाळकांकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी बबन शिंदे आणि भाऊसाहेब राठोड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बाळकांकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं. त्यानंतर वार्ड क्रमांक 8 मध्ये सुप्रिया सचिन जाधव त्यांच्या वतीने या ठिकाणी सचिन जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रशांत भोरके आणि कुणाल मुंडे यांना विनंती करतो की आपण जाधव साहेबांचं स्वागत करायचं. मी जे नाव घेतलं आहे त्यांनी लवकरात लवकर समोर विचारायला आपलं या ठिकाणी स्वागत करायचं. बाबरे टकले आले टकल्यानं कोणाच केलं आरोग्य विभाग कुणाची पुढचं घेणार सांगितलं कोणाचं सांगितलं ना आता. हे सचिनचं घेतलं ना. पुढचं त्याच्या खाली गणेशजी सावंत साहेब हा. याचं स्वागत करण्यासाठी मी विक्रम बडे आणि श्याम गावडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी गणेश सावंत साहेबांचं स्वागत करायचं. सावंत गणेश सावंत त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 9 मध्ये अश्विनी गायके पहिल्यापासून त्यांच्या कुटुंबातील प्रवीणजी गायके यांनी अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये अतिशय चांगला विजय प्राप्त केला. ते त्यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते बाळाजी शिंदे आणि आकाश नाईक यांनी या ठिकाणी सन्मान्य प्रवीणजी गायके साहेबांचं स्वागत करायचं. चला कोण आहे आकाश यांना बोलव ना. भांगेला भांगे मामा या. त्याचप्रमाणे शेजारी शेजारी लक्ष्मीला शिरसट वार्ड क्रमांक 10 यांचं स्वागत करण्यासाठी मी चंद्रभाऊ भांगे आणि बसला चिटकून बबन शिंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी लक्ष्मीनारायण शिरसट यांचं स्वागत करायचं. मी त्यांचं नाव घेतलं होतं आपल्याला विनंती आपण समोरून स्वागत करायचं नगरसेवक साहेबांचं. तर माननीय लक्ष्मीनारायण शिरसट यांचं स्वागत. कोण आहे चला इथे ठेव याच्यात ठेव. अरे कोण आहे बघा ना. बाबरे बोला टकलेला चला चला घ्या ना. त्यानंतर विजयमधील संयुक्त सत्कार ऋतू वैरागे सुजित वैरागे यांचं स्वागत करण्यासाठी मी संतोष बांगर आणि घेतले खरे श्याम गर्डे सगळे पृथ्वीवरले 20 लोकांनी यांनी या ठिकाणी सुखद वैरागे यांचं स्वागत करायचं. घ्या पटापट नाव घे रे, लवकर लवकर आता. हो. आता या ठिकाणी विजयी उमेदवारांचं या ठिकाणी स्वागत झालं आहे. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी फाईट दिली परंतु थोड्या प्रकारे यांना पराभूत स्वीकारावा लागला. परंतु एक हार से कोई फकीर नहीं बनता, एक जिससे कोई सिकंदर नहीं बनता. त्याप्रमाणे आपण सुद्धा या ठिकाणी या विजयामध्ये आपण सुद्धा शहाचा वाटा घातला. त्यामध्ये वार्ड क्रमांक 1 मध्ये विकी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो अक्षय मुंडे यांनी या ठिकाणी दत्तात्रय यांचं स्वागत करायचं. खबर भाई चलो मी ज्यांचं नाव घेतलं ते प्रथम स्वागत येण्यासाठी समोर बोला यायचं. बोला कोण आहे यांचं चला म्हणा लवकर पुढे बोला. अक्षय मुंडे त्यानंतर आकाश चव्हाण यांचं स्वागत करण्यासाठी मी महादेव तेजाला विनंती करतो की आपण आकाश चव्हाण यांचं स्वागत करायचं. त्याचप्रमाणे ऋषभाई गायसमुद्रे गुलाल लागल्यानं गुलाल लावलं. यांच्या इथून आमचे मुकुल भैया यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो सचिन हैदर उपरी सरपंच सचिन हैदर यांना विनंती करतो त्या ठिकाणी सुरजजी कोंबडवार चला यांचं स्वागत करण्यासाठी मी आबासाहेब राठोड यांना विनंती यांचं करतो की राहिलं आपण ना ए विकीचं कोण करायचं करा ना. सुरजजी कोंबडवार यांचं स्वागत करण्यासाठी मी सुनील भांगे यांना विनंती करतो. झालं का
त्यानंतर सागरजी दुप्पट आराम. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी बालासाहेबजी हांगळे यांनी या ठिकाणी थांब जरा 2 मिनिटं. सुरेश स्टेडियमवर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. सागरजी दुप्पट कांदे तू आण नाही केलं का? बोला कसं नाही. सागरजी दुप्पट यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रभूषण पवार यांनी या ठिकाणी सागर दुप्पट यांचं स्वागत करायचं. ए आईला बोलव ना. संजीवताई चिंचाळकर कांद्याचं नाही. दिक्कत पुढे या. दिक्कत आई आहे. ए, चला दिक्कत. यांचं स्वागत करण्यासाठी सत्यजी गाडे यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं. सुधीरजी बाई सुंगारे यांचं स्वागत करण्यासाठी मी अनिल तुरगाणे यांनी या ठिकाणी सन्मान्य भाऊंचं स्वागत करायचं. या शिंगार. चला या. ए, त्यानंतर शांताबाई कावळे यांच्या वतीनं आमचे मित्र सुनीलजी कावळे यांनी या ठिकाणी आपलं स्वागत स्वीकारायचं. पण स्वागत करण्यासाठी मी पत्नी भाऊ त्याला विनंती करतो की आपण कावळे साहेबांचं स्वागत करायचं. त्यानंतर ज्योती दासमुद्रे शिवकरामजी गाय समुद्रे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी आदेशाप्रमाणे विनंती करतो की आपण शिवकरामजी गाय समुद्रे साहेबांचं स्वागत करायचं. ए, पलीकडे एक लाल खुर्ची घे माग. इकडून इकडून बाबरी. ये साहेब. चला घ्या लवकर. झालं का प्रस्ताव. शिवकरामजी गाय समुद्रे साहेबांचं स्वागत. ए चोकारामजी. आपला कुरकुटे यांना विनंती करतो की आपण गाय समुद्रे साहेबांचं स्वागत करायचं. अशा प्रकारे जे कोणी राहिले असतील त्यांचं आपलं शब्दसन्मानाने स्वागत आहे. स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. मी राजभवना मीडियाला विनंती करतो की आपण आपला मदत व्यक्त करायचं. नवरीचे तहसीलदार सन्माननीय यांचा सत्कार बाबरी मुंडे यांना विनंती करू सत्कार करावा. तसेच सीडीपी मॅडम यांचा मंगल मुंडे सत्कार करतील. बीओ उसकरे साहेब यांचा सत्कार. आता करा म्हणजेच करून तहसीलदार साहेबाचा एकत्रित राजोबा पवार यांना उज्ज्वल सत्कार करा. घेऊ द्या तिथे नानाचं घ्या पुन्हा मॅडमचं घ्या. घेतलं सांगितलं मंगल मुंडे तिकडे जा. आज वरवडी येथे धारूर नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर या निकालामध्ये अनेक 50 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड 25 वर्षाचं रेकॉर्ड करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यातून आज आपण दादाच्या मार्गदर्शनाखाली जयसिंग भैया आम्ही सर्वांनी करू ही नगर परिषद माननीय
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात 11 नगरसेवक आणि नगराध्यक्ष बहुमताने निवडून आले आहेत. याबद्दल धारूरच्या सर्व नगरसेवक व उमेदवार नगराध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांचा आज सत्कार आयोजित करण्यात आला. या सत्कार आज निवडणूक झाली असली तरी जबाबदारी आपल्यावर वाढलेली. पुढचा भविष्याचा विकास जे लोकांच्या अपेक्षा आहेत, पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न आणि दादांनी जाहीरनामा केलेला प्रसिद्ध मुद्द्याला काम पूर्ण करणं आपली जबाबदारी. जे नगरसेवक निवडून आले त्यांच्यावर जास्त आहे, कमी पडले त्यांची वर जबाबदारी, त्यांना सोबत घेऊन सर्व आपण एकत्र काम करणार आहोत. पहिलेच म्हणून खचून जायचं नाही, नव्या जोमाने पुन्हा कामाला लागायचं. अशी सगळ्यांनी एकजुवाने एकजुटीने आपण राहू, काम करू अशी अपेक्षा बाळगतो. माझे सगळ्यांना शुभेच्छा देतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद महाराष्ट्र. आपल्या सर्वांचे लाडके नवनिर्वाचित नगराध्यक्षाचा माननीय जयसिंह आपले हे बालाभाऊ दादासाहेब यांचं या ठिकाणी मार्ग व्यक्त होत आहे. मी बालाभाऊंना विनंती करतो की आपण आपलं मार्ग व्यक्त करावं. धारूर शहरासाठी आपले आमदार आदरणीय दादा भैया आणि विशेषतः आमच्या राजभावांना हे खरे 3 हिरे होते. तुमच्या माहितीच तो धारूर हे खरंच खूप मागासपणा झालेला होता. धारूर मध्ये मागे पडलेलं होतं, विकास कामं नव्हते, काही नव्हतं. आणि धारूर असं बघितलं की असं हे वाटायचं, बेकार वाटायचं. काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना यांना त्यांना जे आहेत त्यांना असं बेकार वाटायचं. पण कुणी पुढे होऊन म्हणत नव्हतं आणि करत नव्हतं. हे धारूरचं असंच होतं. त्याच्यामुळे धारूर हे खूप पाठीमागे गेलेलं होतं. मी दादांना ही प्रक्रिया पूर्ण बोललो की बाबा धारूरचा दादा काहीच विकास नाही, पाण्याचा प्रश्न आहे सगळे. आणि विशेषतः दादांनी पूर्ण लक्ष दिलं, पूर्ण. आणि मला त्यांनी शब्द दिला की धारूरचं आपण सगळं चांगलं करू आणि पाणी पण आणू, रोज सुटण इथपर्यंत आपण प्रयत्न करू. आणि दादा म्हणलं की काम करते हे माहित होतं. आणि दादांनी लक्ष घातलं, मी लक्ष घातलं, सगळी टीम दादांनी व्यवस्थित दिली. मी बी त्याच्यामध्ये हे केलं, थोडं लक्ष घातलं, राजभावांनी पण घातलं विशेषतः. आणि आम्ही धारूरचं नियोजन असं पूर्ण तयार केलं. आणि त्याच्यामध्ये धारूरच्या जनतेनं दादावर, माझ्यावर, राजभावांवर सर्वांवर विश्वास ठेवून आम्हाला सर्वांना निवडून दिलं. मला नगराध्यक्ष म्हणून दिलं, 11 नगरसेवक दिले. आता जे पडलेले नगरसेवक 2 मतानं पडले, कोणी 40 मतानं पडले, हे नगरसेवक सुद्धा खूप हे होते. पण आता योग असते तर कमी जास्त होत असते, लोकशाही म्हणले की चालतच असते. तर इथं सत्कारासाठी दादांनी बोलवलं, आम्हाला सर्वांचा, पडलेला आलेल्यांचा, सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार केला. त्याबद्दल दादांचे धन्यवाद. यानंतर आपल्या मालगाव मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. धारूर नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय बालाभाऊ जाधव, आज ज्यांनी हा सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे ते आमचे सहकारी आदरणीय राजाभाऊ मुंडे, धारूर शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर मयूर सावंत, जिल्ह्याचे उपाध्यक्ष शिंगारे साहेब महादेवराव, त्याचप्रमाणे सर्व नवनिर्वाचित विजयी झालेले सर्व सन्माननीय नगरसेवक आणि ज्यांनी नगराध्यक्षाला निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली असे सर्व पराभूत सुद्धा झालेले उमेदवार जे काही थोड्या मतांनी
एक तर उमेदवार 2 मतांनी, एक 14 मतांनी, एक 40 मतांनी, म्हणजे इतक्या थोडक्यात पराभव त्यांचा झालेला आहे. परंतु त्यांच्यामुळंच आपली वरची सीट जे विजयी झालेत आणि जे पराभूत झालेत अशा सर्वांच्यामुळं आपली वरची सीट 661 मतांनी निवडून आलेली आहे. तेव्हा सर्व सन्माननीय नगरसेवक आणि उमेदवार जयसिंग भैया, बाबरी शेठ, आमच्या मंगलताई मुंडे वहिनी, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी, महिला बाल कल्याण अधिकारी, कारण आपला वडोली तालुका कालच राज्यामध्ये अंकेशित तालुक्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे आणि ही अतिशय आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केला होता. सर्व वडवणी शहरातील प्रमुख कार्यकर्ते, वडवणी शहरातील सर्व नगराध्यक्ष आदरणीय बापू, नंतर मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय संभाजीराव शिंदे पाटील, नंतर सर्व सन्माननीय नगरसेवक वडवणीचे, तालुका अध्यक्ष बजरंगजी साबळे, सर्व राष्ट्रवादीवर प्रेम करणारे या शहरातील मान्यवर कार्यकर्ते, बंधूंनो आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, मी आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा बाळाभाऊ जाधव आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. अतिशय आव्हान कठीण होतं, परंतु हे आव्हान सर्व कार्यकर्त्यांनी पेललं. आम्ही आमच्या परीनं त्या विजयामध्ये हातभार लावण्याचं काम केलं आणि म्हणून शेवट गोड झाला. आपली नगर परिषद पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर आली आणि निश्चितच राजाभाऊ मुंडेंनी सांगितल्याप्रमाणे आता पुढचं आव्हान, पुढचे 5 वर्ष अतिशय महत्वाचे आहेत. जे आश्वासनं आपण जनतेला दिलेली आहे ती आश्वासन पूर्ण करण्याचा कर्तव्य आपल्याला बजवायचं, म्हणजे पुढच्या निवडणुकीमध्ये अजिबात त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. आणि परत मला खात्री आहे की अजितदादा पवार यांनी स्वतः शब्द दिलेला आहे की धारूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कुठेही निधी कमी पडू देणार नाही आणि आम्ही सातत्यानं त्यांच्याकडे पाठपुरावा करून जे काही निधी या ठिकाणी लागणार आहे विकासासाठी तो निधी मोठ्या प्रमाणामध्ये धारूर नगरीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही निश्चितपणानं काळजी घेऊ आणि कुठेही या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि नगरसेवक यांना निश्चितपणानं प्रचंड अशा ताकद देण्याचं काम पुढची 5 वर्ष आम्ही सर्वजण करू, एवढी ग्वाही या निमित्तानं मला द्यायची आहे. अजितदादांसारखं नेतृत्व, बीड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून ते आहेत, राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि निश्चितच आता त्यांनी स्वतः जबाबदारी घेतल्यामुळं या ठिकाणी धारूर शहराचा सर्वांगीण विकास पुढच्या 5 वर्षात होईल याच्याबद्दल मी ग्वाही देतो. पाणी पुरवठा योजना बाळाभाऊ सगळा निधी मंजूर आहे, फक्त काम करून घ्यायचंय. ते एप्रिल अखेर तुम्ही टार्गेट ठेवा, म्हणजे मेच्या कडक उन्हाळ्यात रोज पाणी धारूर शहराला पोहोचवण्याचं काम आपण करू आणि निश्चितपणानं तुम्ही थोडं रोज त्याचा आढावा घेतला तर फार वेगाने हे काम पूर्ण होऊ शकतं. आणि म्हणून पहिलं काम त्यांच्यावर जे आम्ही सोपवतोय ते या नगर पालिकेसाठी जी मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना आहे त्याचं काम पूर्णत्वाला नेणं आणि रोज पाणी धारूर शहराला मिळेल त्याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी काळजी घेणं हे पहिलं आव्हान आहे. नंतर हळूहळू स्वच्छता असेल, त्यानंतर अतिक्रमण दूर करण्याचा प्रश्न असेल. बाळाभाऊ हे अतिक्रमण दूर करणं हे सुद्धा शहराच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असतं. प्रतिभा घ्यावी लागते थोडी, परंतु सर्वसामान्य माणसांना मात्र याचा लाभ होत असतो आणि त्याचं कौतुकही असतं सर्वसामान्यांना की यांनी कुठलाही भेदभाव
प्राधान्यानं आपण दूर करणं गरजेचं आहे. इतरही अनेक प्रश्न आहेत, अनेक आश्वासनं आपण दिलेली आहेत, ती टप्प्याटप्प्यानं आपण पूर्ण करू आणि एक स्मार्ट सिटी म्हणून जसं आपण आता वडवणी शहराचा विकास करतोय त्याच पद्धतीनं धारूर शहराचा सुद्धा एक स्मार्ट सिटी म्हणून आपण निश्चित विकास करू. एवढा शब्द, एवढी ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो आणि परत एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्रवादी.